रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। तर राम राम लाडक्या भावांनो, आज डुगत जाधव गेला होता एका रहस्यमयी अद्भुत ठिकाणी. पण कुठं? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर रात जायचं होतं नन्नसपावरे गाव येथे यात्रेला. मम्मीनी पटपट ताबारला माझं आणि मग म्हटलं चलो. सोप्यावरून डायरेक्ट उडी मारली मी आणि बाबांनी चिंडू सारखं झालं मला. बाहेर येऊन बाबांना बोललो चला आपण दोघं उडी मारू. मग मारलो उडी. तेवढं झालं बर. पहिले पेट्रोल पंप गाठला बो आणि कटकन 500चं पेट्रोल टाकलं. मग म्हटलं चलो. रस्त्याने चाललोच होतो तेवढं आलं कोण? अहो कोण? मुसळधार पाऊस. थांबलो भाऊ मग एका झाडाखाली. पाऊस उघडायची वाट पाहत होतो पण पाऊस काय उघडना. तेवढं दिसलं मला मुंग्यांचं घरच. मुंग्या काचे मुंगळे हे. थोडक्यात वाचलो, नाही तर मग धसलेच असते मला. बरं ते जाऊ द्या. आता उघडले पाऊस. आता निघतो आम्ही यात्रेच्या दिशेने. चलो. पहिल्यांदा दिसला मला आमच्या पाहुणा मंडळी. मग निघालो तुरु देवाकडं. हा आता ऐका, यात्रा कोणाची आहे माहिती का? ही यात्रा आहे अश्विनाथ पीर बाबांची. एवढी खतरनाक गर्दी होते ना भाऊ. मग आम्ही निवडला एक वळणदार कुस्कीचा मार्ग. एवढे कष्ट करून एकदा पोहोचलो भाऊ मंदिरात. आता या मंदिराचं आणि यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेला हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही भाविक असतात. थांबा आता खरं वैशिष्ट्य पाहून अद्भुत. हे पहा आता हा आवाज का आणि कसा येतो हे जाणून घेण्यासाठी मला कमेंट करा. तेवढं सगळं झाल्यावर मी आणि आमचे नातेवाईक गेलो महादेव मंदिराकडे. दर्शन संगत आणि डायरेक्ट यात्रेची मज्जा एकदम खतरनाक. एक देखो खेळून पोटात दाळे कावळं कोकत होते. गेलो मग पहिलं आमच्या पारेगावच्या बाबांच्या घरी. म्हणलं पहिलं पेट पूजा करवा. इकडे मासवाड्यांच्या बेत चालू आता. आले तात रप हारलं वो ताबून आलं वो. पोटच भरलं. तर मंडळी आता मी सोपतो पण तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला सगळ्यांना पाठवा. तोपर्यंत मी माझ्या आत्याच्या मुलांसोबत पाय मारतो. भेटू मग पुन्हा. राम राम.